नमस्कार मंडळी. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 12वी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन. यातील पहिले प्रकरण ते म्हणजे व्यवस्थापनाची तत्वे याचा स्वाध्याय. यामध्ये आपण प्रत्येक प्रश्न डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर चला तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे त्यामधील अ. योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. त्यामध्ये एक आहे यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून ओळखले जाते. तर उत्तर आहे F.W. टेलर. F.W. टेलर यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून ओळखले जाते. त्यानंतर दुसरे आहे ते म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी जागा आणि प्रत्येक गोष्ट जागेवर हे या तत्वात येते. तर याचे उत्तर आहे सुव्यवस्थेचे तत्व. कारण सुव्यवस्थेचे तत्व आपल्याला असे सांगते की प्रत्येक गोष्टीसाठी जागा नेमून दिलेली असली पाहिजे व प्रत्येक गोष्ट त्या जागेवर असली पाहिजे. हे सुव्यवस्थेचे तत्व सांगते. त्यानंतर पुढील प्रश्न तिसरे आहे संघटनेच्या सदस्याला यांकडून आदेश मिळाले पाहिजेत. तर उत्तर आहे एक वरिष्ठ. प्रत्येक संघटनेतील प्रत्येक सदस्याला एका वरिष्ठाकडूनच आदेश मिळाले पाहिजे हे आपल्याला आदेशातील एक वाक्यता हे तत्व सांगते. त्यामुळे येथे उत्तर आहे एक वरिष्ठ. पर्याय ब. त्यानंतर चौथे आहे ते म्हणजे संज्ञापन साखळी म्हणजे डॉट डॉट पदक्रमानुसार उच्च स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत केलेला संवाद. तर उत्तर आहे अधिकार. कारण संज्ञापन साखळीमध्ये उच्च स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत संवाद केला जातो आणि ते सुद्धा अधिकारांवर ठरवलेले असते. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क अधिकार. त्यानंतर पाहूयात आपण पुढील प्रश्न. प्रश्न आहे तो म्हणजे उत्पादनाच्या विविध बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी F.W. टेलर यांनी एकूण किती फोरमन सांगितले ते याचे उत्तर आहे ते म्हणजे 8. F.W. टेलर यांनी एकूण 8 फोरमन सांगितले. चला तर पुढील प्रश्न पाहूया. ब आहे तो म्हणजे योग्य जोड्या जुळवा. अ हेनरी फेयल. तर त्याचे उत्तर आहे 10 आधुनिक व्यवस्थापन. हेनरी फेयल यांना आधुनिक व्यवस्थापनाचा जनक सुद्धा म्हटले जाते. त्यामुळे उत्तर आहे 10 आधुनिक व्यवस्थापन. त्यानंतर ब आहे ते म्हणजे निर्देशनातील एक वाक्यता. निर्देशनातील एक वाक्यता याचे उत्तर आहे 6. एक वरिष्ठ एक योजना. एकच कारण एक वरिष्ठ असला पाहिजे व त्याच्यापासून फक्त एक योजना असली पाहिजे तर सर्व कर्मचारी एकाच उद्देशाने कार्य करू शकतील. त्यानंतर क आहे ते म्हणजे व्यवस्थापनाची तत्वे. त्याचे उत्तर आहे 4 सामान्य मार्गदर्शक तत्वे. व्यवस्थापनाची तत्वे ही सामान्य मार्गदर्शक तत्वे असतात. ते आपल्याला आपल्या गरजेनुसार बदलता किंवा आपण बदलून वापरू शकतो. त्यामुळे उत्तर आहे 4 सामान्य मार्गदर्शक तत्वे. त्यानंतर ड F.W. टेलर. तर त्याचे उत्तर आहे 2 शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत. F.W. टेलर यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत सांगितला आहे. त्यानंतर ई आहे ते म्हणजे कार्यात्मक संस्था. उत्तर आहे 8 फोरमन. कार्यात्मक संस्थेसाठी F.W. टेलर यांनी 8 फोरमन सांगितले होते. त्यामुळे उत्तर आहे 8 फोरमन. त्यानंतर पुढील प्रश्न आहे तो म्हणजे खालील वाक्यांसाठी एक शब्द किंवा शब्दसमूह सुचवा. एक आहे ते म्हणजे विशिष्ट काम पूर्ण करताना कर्मचाऱ्यांच्या हालचालींचा तसेच यंत्रांचा अभ्यास करणे. आता इथे हालचालींचा अभ्यास करणे यासाठी याचे उत्तर आहे हालचाल अभ्यास. त्यानंतर दुसरे आहे ते म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्यास दिलेले काम पूर्ण करण्यास किती वेळ लागला याचे निरीक्षण व नोंद करण्याचे तंत्र. आता वेळ किती लागला याचे निरीक्षण व नोंद करण्याचे तंत्र आपल्याला विचारलेले आहे. त्यामुळे याचे उत्तर आहे वेळ अभ्यास. त्यानंतर तिसरे आहे ते म्हणजे
विविध उपक्रमांचे एक संघटित, पद्धतशीर आणि गंभीर मूल्यमापन करणे. याचे उत्तर आहे कार्य अभ्यास. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूयात. नाविन्यपूर्ण मार्गाने काम करण्याचे तत्व. तर याचे उत्तर आहे पुढाकार घेण्याचे तत्व. त्यानंतर पुढील प्रश्न आहे तो म्हणजे 5वा, प्रत्येक गोष्टीसाठी जागा आणि प्रत्येक गोष्ट जागेवर असे सांगणारे तत्व. तर त्याचे उत्तर आहे सुव्यवस्थेचे तत्व. आपण मागील रिकाम्या जागा भरा यामध्ये तो प्रश्न पाहिलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. व्यवसायाची तत्वे सार्वत्रिक आहेत. हे उत्तर बरोबर आहे. कारण व्यवसायाची तत्वे सार्वत्रिक आहेत. व्यवसायाची तत्वे सर्व ठिकाणी आपल्याला वापरावी लागतात. त्यानंतर 2 आहे व्यवस्थापनाची तत्वे वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या पद्धतीने लागू केली जातात. हे सुद्धा बरोबर आहे कारण व्यवस्थापनाची तत्वे ही सामान्य मार्गदर्शक तत्वे असतात. ते आपण बदल करून आपल्या संस्थेच्या स्वरूपानुसार ती बदल करून आपण वापरू शकतो. त्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर तिसरे आहे व्यवस्थापनाची फक्त काहीच तत्वे महत्त्वाची आहेत. आता इथे फक्त काहीच तत्वे, तर व्यवस्थापनाची सर्वच तत्वे महत्त्वाची असल्यामुळे हे चूक आहे. येथे सर्वच असले पाहिजे. त्यानंतर आपण हेनरी फेयॉल यांनी व्यवस्थापनेची वेगवेगळी तंत्रे विकसित केली. आता इथे यांनी तंत्रे सांगितलेली आहेत. तंत्रे ही एफ.डब्ल्यू. टेलर यांनी विकसित केलेली होती. त्यामुळे हे चूक आहे. हेनरी फेयॉल यांनी फक्त तत्वे सांगितली होती. त्यानंतर 5वी आहे ते म्हणजे एफ.डब्ल्यू. टेलर यांनी व्यवस्थापनाची 14 तत्वे विकसित केली. तर हे सुद्धा चूक आहे कारण 14 तत्वे ही हेनरी फेयॉल यांनी विकसित केली होती. एफ.डब्ल्यू. टेलर यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे आणि तंत्रे सांगितली होती. त्यानंतर पुढील प्रश्न आहे तो म्हणजे 6वा. संघटनेतील प्रत्येक सदस्याला फक्त एका वरिष्ठाकडून आदेश मिळाले पाहिजेत. हे सुद्धा बरोबर आहे कारण आदेशातील एकवाक्यता हे तत्व आपल्याला असे सांगते की प्रत्येक सदस्याला एकाच फक्त वरिष्ठाकडून आदेश मिळाले पाहिजे तरच पूर्ण संस्था एकाच उद्देशाने कार्य करू शकेल. त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. ई. प्रश्न 1 त्यामधील ई आहे तो म्हणजे गटात न बसणारा शब्द ओळखा. त्यामध्ये एक आहे ते म्हणजे अधिकार व जबाबदारीचे तत्व, हालचालींचा अभ्यास, कामाच्या विभागणीचे तत्व, शिस्तीचे तत्व. तर याचे उत्तर आहे हालचालींचा अभ्यास. कारण हे एफ.डब्ल्यू. टेलर यांनी सांगितलेले एक तंत्र आहे. त्यामुळे हालचालींचा अभ्यास हे उत्तर आहे. हा गटात न बसणारा शब्द आहे. त्यानंतर दुसरे आहे ते म्हणजे थकवा अभ्यास, आदेशातील एकवाक्यतेचे तत्व, कार्य अभ्यास आणि हालचाल अभ्यास. ही तिन्ही तंत्रे आहेत व आदेशातील एकवाक्यतेचे तत्व हे हेनरी फेयॉल यांनी सांगितलेले तत्व आहे. त्यामुळे येथील गटात न बसणारा शब्द आहे तो म्हणजे आदेशातील एकवाक्यतेचे तत्व. त्यानंतर पाहूयात फ. प्रश्न 1 फ आहे तो म्हणजे एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये एक आहे ते म्हणजे आदेशातील एकवाक्यता हे तत्व सांगा. यामध्ये आपल्याला आदेशातील एकवाक्यता हे तत्व सांगायचे आहे. तर उत्तर पाहूयात. जे तत्व संघटनेतील एका सदस्याला एकाच वरिष्ठाकडून आदेश मिळाला पाहिजे असे सांगते. त्यास आदेशातील एकवाक्यता तत्व असे म्हणतात. आदेशातील एकवाक्यता तत्व असे सांगते की एका सदस्याला फक्त एकाच वरिष्ठाकडून आदेश मिळाला पाहिजे. एका वाक्यात उत्तरे लिहायची असल्यामुळे आपल्याला एकाच वाक्यात आपण उत्तर लिहिलेले आहे. पूर्ण डिटेल मध्ये आपल्याला लिहिण्याची गरज नाही येते. त्यानंतर पाहूयात दुसरं आहे ते म्हणजे साधने व उपकरणे यांचे मानकीकरण म्हणजे काय? तर साधने उपकरणे यांचे मानकीकरण म्हणजे काय याचे उत्तर आपल्याला द्यायचे आहे. कामाच्या ठिकाणचे वातावरण व उत्पादनाच्या पद्धती प्रमाणीकरण केल्यामुळे वस्तूंचा अपव्यय, उत्पादन खर्च व कामगारांतील थकवा कमी करण्यास मदत होते आणि कामाची गुणवत्ताही सुधारते. असे जे तंत्र सांगते ते म्हणजे साधने व उपकरणाचे मानकीकरण होय. आता हे एफ.डब्ल्यू. टेलर यांनी सांगितलेले एक तंत्र आहे. त्यामध्ये
या साधने उपकरणे यांचे मानकीकरण केल्यामुळे वस्तूंचा अपव्यय, उत्पादन खर्च आणि कामगारांतील थकवा कमी करण्यास मदत होते आणि कामाची गुणवत्ताही सुधारते. हे साधने उपकरणांचे मानकीकरण हे तंत्र सांगते. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. तिसरे आहे ते म्हणजे विभेदात्मक वेतन दर म्हणजे काय? विभेदात्मक वेतन दर म्हणजे काय? आता उत्तर पाहूयात. साधारण कामगार ही प्रमाणित उत्पन्न मिळवण्यासाठी प्रेरित होईल अशा पद्धतीने मोबदला ठरविला गेला पाहिजे. यासाठी टेलरने विभेदात्मक दर वेतन योजना सुचविली आहे. आता विभेदात्मक वेतन दर योजनेमध्ये कसे असते की आपण जेव्हा जेव्हा कामगार ठरवलेल्या नियमांपेक्षा जास्त काम जेव्हा करेल किंवा ठरवलेले उत्पादन हे कमी वेळात जर त्यांनी पूर्ण केले तर त्याला अधिक दराने वेतन दिले जाते व जर तो कमी प्रतीचे काम जास्त वेळ लावत असेल तर त्याला कमी दराने वेतन दिले जाते असे ते विभेदात्मक वेतन दर योजना सांगते. तर त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. चौथा आहे ते म्हणजे सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणे म्हणजे काय? या तत्वानुसार वैयक्तिक हिताला संघटनेच्या हितापेक्षा कमी महत्त्व दिले पाहिजे. संघटनेमध्ये निर्णय घेताना व्यवस्थापक नेहमी एका कर्मचाऱ्याच्या हिताऐवजी संपूर्ण समूहाच्या हिताचा विचार केला पाहिजे. तर हे तत्व आपल्याला असे सांगते की प्रत्येक कर्मचाऱ्याने संघटनेच्या हितासाठी कार्य केले पाहिजे. त्याने स्वतःचे हित बाजूला ठेवून सामूहिक हिताकडे लक्ष दिले पाहिजे असे हे तत्व सांगते. त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. पाचवे आहे ते म्हणजे तत्व म्हणजे काय? आता इथे आपल्याला तत्वाची व्याख्या लिहायची आहे. एखाद्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे ध्येय प्राप्त करताना विविध यंत्रणा व तंत्रांचा उपयोग करणे महत्त्वाचे असते. यातील काही तंत्रांना वैश्विक मान्यता असल्याने त्यांना तत्वे असे म्हटले जाते. इथे आता आपण तत्वाची व्याख्या लिहिलेली आहे. त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न 1 त्यामधील ग आहे ते म्हणजे खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. आता हा प्रश्न खूप सोपा असतो कारण त्यांनी अधोरेखित शब्द करून दिलेला असतो जो की चुकीचा असतो. त्या उलट आपले उत्तर असते. आता इथे सुरक्षितता अधोरेखित केलेले आहे त्याचे उत्तर आहे असुरक्षितता. म्हणजे याच्या जागी हे लिहून आपल्याला पूर्ण वाक्य पुन्हा लिहायचे असते. आता इथे विभागणी आहे. विभागणीचा उलटा शब्द काय? विरुद्धार्थी एकी. तर आता संघभावनेचे तत्व म्हणजे एकी ही शक्ती होय असे आपल्याला उत्तर लिहावे लागेल. आता पाहूया पहिला प्रश्न त्यातील. नोकरीतील सुरक्षितता नेहमीच कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम करते. आता हे चुकीचे आहे कारण सुरक्षितता कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम कसा करेल? त्याचे उत्तर आहे असुरक्षितता. जर नोकरीच्या ठिकाणी जर असुरक्षितता असेल तर तिथे कर्मचारी जास्त दिवस टिकणार नाहीत. त्यामुळे ते उत्तर आहे असुरक्षितता. तिथे आपल्याला आता उत्तर कसे लिहावे लागेल की नोकरीतील असुरक्षितता नेहमीच कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम करते असे आपले उत्तर असले पाहिजे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे संघभावनेचे तत्व म्हणजे विभागणी हीच शक्ती होय. आता विभागणी ही शक्ती कशी असेल? त्यामुळे त्याचे उत्तर आहे एकी. संघभावनेचे तत्व आपल्याला सांगते की एकी ही शक्ती होय. त्यानंतर तिसरे आहे ते म्हणजे संस्थेच्या प्रत्येक सदस्याला फक्त एकाच कनिष्ठ व्यक्तीकडून आदेश मिळाले पाहिजे. आता आपल्याला आदेशातील एक वाक्य आहे तत्व माहितीच आहे. ते सांगते की प्रत्येक सदस्याला एकाच वरिष्ठ व्यक्तीकडून आदेश मिळाले पाहिजे. त्यामुळे ते उत्तर आहे वरिष्ठ. त्यानंतर पाहूयात पुढील. चौथा आहे तो म्हणजे विकेंद्रीकरण म्हणजे विशिष्ट स्थानावर अधिकारांचे झालेले एकत्रीकरण. आता एकत्रीकरण झालेले आहे अधिकारांचे एका विशिष्ट स्थानावर. ते विकेंद्रीकरण कसे असेल त्यामुळे उत्तर आहे केंद्रीकरण. केंद्रीकरण म्हणजे विशिष्ट स्थानावर अधिकारांचे झालेले एकत्रीकरण. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे तो म्हणजे व्यवस्थापनाची तंत्रे वेगवेगळ्या परिस्थितीत भिन्न पद्धतीने लागू पडतात. आता इथे तंत्रे न असता तेथे तत्वे असे उत्तर पाहिजे. त्यामुळे उत्तर आहे व्यवस्थापनाची तत्वे वेगवेगळ्या परिस्थितीत भिन्न पद्धतीने लागू पडतात.
त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न 2 आहे तो म्हणजे खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. यामध्ये आपल्याला संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करण्यासाठी 2 गुणांसाठी प्रश्न येतो. येथे आपल्याला त्याची व्याख्या, जर व्याख्या असेल तर त्याची व्याख्या लिहायची असते आणि पहिल्या पॅराग्राफ मध्ये व्याख्या, त्यासाठी 1 मार्क आणि त्याच्या दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये आपल्याला त्याची थोडक्यात माहिती लिहायची असते, त्यासाठी 1 मार्क असतो. जर त्याला व्याख्या नसेल तर त्याला आपल्याला पूर्ण उत्तराला 2 मार्क मिळतात. आता इथे हालचाल अभ्यास विचारलेला आहे. उत्तर आहे त्याचे आवश्यक गतीचा अभ्यास. म्हणजेच एखादे विशिष्ट कार्य पूर्ण करताना कर्मचाऱ्यांच्या तसेच यंत्रांच्या होणाऱ्या हालचालींचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे. यामध्ये आपल्याला कर्मचाऱ्यांच्या तसेच यंत्रांच्या होणाऱ्या हालचालींचा अभ्यास केला जातो. यामुळे एखादे विशिष्ट काम करण्याची सर्वोत्कृष्ट पद्धत शोधून काढण्यासाठी तसेच अनावश्यक हालचाली कमी करण्यास मदत होते. कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. या हालचालींचा अभ्यास केल्यामुळे ज्या अनावश्यक हालचाली कर्मचाऱ्यास किंवा यंत्राच्या होतात त्या आपल्याला कमी करता येतात. त्यामुळे हालचाल अभ्यास हा महत्त्वाचा अभ्यास ठरतो. त्यानंतर पाहूयात दुसरी संज्ञा कोणती स्पष्ट. दुसरं आहे ते म्हणजे विभेदात्मक वेतन दर प्रणाली. तर त्याचे उत्तर आहे साधारण कामगार ही प्रमाणित उत्पन्न मिळविण्यासाठी प्रेरित होईल अशा पद्धतीने मोबदला ठरविला गेला पाहिजे. यासाठी टेलरने विभेदात्मक दर वेतन योजना सुचविली आहे. या योजनेनुसार प्रमाणित मानकांपेक्षा जास्त काम पूर्ण करणाऱ्या कामगारांना उच्च दराचा प्रस्ताव दिला जातो. जर एखादा कामगार प्रमाणित मानके म्हणजे स्टँडर्ड, जो स्टँडर्ड संस्थेने ठरवलेला असतो, उत्पादन संस्थेने जो स्टँडर्ड ठरवला असतो, त्या स्टँडर्ड पेक्षा जास्त काम पूर्ण करणाऱ्या कामगारांना उच्च दराचा प्रस्ताव दिला जातो. म्हणजे आता जर एखादा कामगार आहे, त्याला एका दिवसात एवढे काम पूर्ण करायचे आहे, तो स्टँडर्ड झाला. त्यापेक्षा जास्त जर त्याने काम केले तर त्याला उच्च दराचा प्रस्ताव दिला जातो. उच्च दराचा प्रस्ताव म्हणजे त्याला अधिक दराने वेतन दिले जाते. या उलट जर एखादा कामगार निर्धारित मानकांपेक्षा कमी काम करत असेल तर अशा कामगाराला कमी दराने वेतन दिले जाते. म्हणजे त्या उलट या तंत्रामुळे कामगारांना उच्च प्रतीची कामगिरी पूर्ण करण्यासाठी व अधिक वेतन मिळवण्यासाठी प्रेरणा मिळते. तर असे हे तंत्र सांगते. त्यानंतर पुढील थकवा अभ्यास. साधारणपणे कामाचे पुरेशा विश्रांतीशिवाय जादा तास नेमून दिलेले काम पूर्ण करण्याचा ताण, कामकाजाची अवजड साधने आणि कामाच्या ठिकाणची खराब परिस्थिती या सर्वांचा परिणाम शारीरिक व मानसिक ताण म्हणजेच थकवा. कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर व कार्यक्षमतेवर याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे याचा अभ्यास थकवा अभ्यास या तंत्रांमध्ये केला जातो. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू. वेळ अभ्यास. एखाद्या कर्मचाऱ्याने दिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या वेळेचे निरीक्षण व नोंद करण्याचे हे तंत्र आहे. वेळ अभ्यासाद्वारे कामाच्या प्रत्येक घटकासाठी लागणारा अचूक वेळ ठरविला जातो. दिलेल्या परिस्थितीमध्ये विशिष्ट कार्य करण्यासाठी लागणारा मानक वेळ ठरविण्यासाठी या तंत्राचा उपयोग केला जातो. म्हणजेच जे आता आपण विभेदात्मक वेतन दर प्रणालीमध्ये पाहिले, तो वेतन दर हा आपल्याला वेळ अभ्यास करूनच आपण ठरवू शकतो. वेळ अभ्यासामध्ये विशिष्ट कार्यासाठी लागणारा वेळ ठरविला जातो व त्यानुसार मानके ठरविली जातात. त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न 3 आहे तो म्हणजे खालील घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. यामध्ये आपल्याला एक असा पॅराग्राफ दिलेला असतो. त्या पॅराग्राफ मध्ये आपल्याला एक केस सिनारिओ दिलेला असतो. म्हणजे एखादी कंपनी आहे, त्यामध्ये असे झालेले आहे. त्यानुसार आपल्याला 3 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. आता येथे आपण सिनारिओ पाहूया. पहिले तो म्हणजे श्री हर्षद एक उद्योजक आहे. तो पर्यावरणास अनुकूल भांडी तयार करण्याचा व्यवसाय करतो. दोन्ही स्त्री व पुरुष कामगार त्यांच्या कारखान्यात काम करतात.
सर्व पुरुष कामगार थेट मशीनवर काम करतात. पुरुष मशीनवर काम करतात, तर महिला पॅकेजिंग विभागात कार्यरत आहेत. श्री शरद श्री शरद वित्त व्यवस्थापक, तर श्रीमती नैना मानव संसाधन व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. तर या आधारावर आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पहिला आहे तो म्हणजे वरील परिस्थितीत व्यवस्थापनाचे कोणतेही एक तत्व ओळखा. आता इथे व्यवस्थापनाचे कोणतेही एक तत्व आपल्याला ओळखायचे. तर याचे आता मी उत्तर सांगितलेले आहे ते म्हणजे कामाच्या विभागणीचे तत्व. कारण येथे श्री हर्षद एक उद्योजक आहे आणि त्याने कामाचे विभाजन केलेले आहे. ते म्हणजे दोन्ही स्त्री व पुरुष कामगार आहेत. तसेच पुरुष कामगारांना मशीनवर कामाचे विभागणी केलेली आहे, तर महिलांना पॅकेजिंग विभागात. आणि त्यांनी सुद्धा शरद याला वित्त व्यवस्थापक केलेले आहे, तर श्रीमती यांना HR मॅनेजर केलेले आहे. त्यामुळे ते कामाचे विभागणीचे तत्व येते. त्यानंतर पाहूयात या दुसरा आहे तो म्हणजे या संस्थेत श्रीमती नैना यांचे पदनाम काय आहे? आता या संस्थेत श्रीमती नैना या मानव संसाधन व्यवस्थापक आहेत. म्हणजे HR मॅनेजर आहेत. ते आपल्याला हे पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचे आहे. असे आपल्याला फक्त उत्तर लिहायचे नाही. तर आपल्याला उत्तर लिहायचे आहे, या संस्थेत श्रीमती नैना मानव संसाधन व्यवस्थापक यांचे हे पद आहे. त्यानंतर तिसरे आहे ते म्हणजे संस्थेच्या सर्वांगीण नियोजनासाठी कोण जबाबदार आहे? तर याचे उत्तर आहे संस्थेच्या सर्वांगीण नियोजनासाठी श्री हर्षद हे जबाबदार आहेत, कारण ते याचे उद्योजक म्हणजे मालक आहेत. त्यामुळे ते नियोजनासाठी जबाबदार आहेत. त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. त्यामधील दुसरी परिस्थिती म्हणजे दुसरा केस सिनारिओ त्यांनी दिलेला आहे तो म्हणजे फाईन डायमंड्स लिमिटेड. फाईन डायमंड्स लिमिटेड ही कंपनी आहे. यामध्ये 200 कर्मचारी आहेत. ते 3 शिफ्ट मध्ये कार्यरत आहेत. म्हणजे 200 कर्मचारी 3 शिफ्ट मध्ये कार्यरत आहेत. पहिल्या शिफ्ट मध्ये 60 कर्मचारी, दुसऱ्या शिफ्ट मध्ये 60 कर्मचारी आणि तिसऱ्या शिफ्ट मध्ये 80 कर्मचारी काम करत आहेत. दुपारच्या जेवणाची सुट्टी म्हणजेच लंच ब्रेक आणि कामाच्या वेळेतील बदलाव्यतिरिक्त शिफ्ट ब्रेक पुरेसा वेळ मिळत नाही. म्हणजे या लंच ब्रेक व शिफ्ट ब्रेक सोडून दुसरा पुरेसा वेळ मिळत नाही. वेळेच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे, आता इथे वेळेच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे कोणताही कर्मचारी दिलेले काम वेळेत पूर्ण करू शकत नाही. परिणामी पुढील शिफ्टच्या कर्मचाऱ्यांना विलंब होतो. कामगारांना पुरेसा वेळ मिळत नसल्यामुळे आणि वेळेच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे कर्मचारी काम वेळेत पूर्ण करू शकत नाही. परिणामी पुढील शिफ्टच्या कर्मचाऱ्यांना विलंब होतो. तर त्यानुसार आपल्याला या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. पहिला प्रश्न आहे तो म्हणजे कंपनीने कोणत्या शास्त्रीय तत्वाचे, शास्त्रीय तंत्र नाही, शास्त्रीय तत्व विचारलेले आहे, अनुसरण करणे आवश्यक आहे ते ओळखा. तर यामध्ये त्यांनी विज्ञान आहे एक मूलभूत नियम नाही हे तत्व, शास्त्रीय तत्व अनुसर केले पाहिजे. फाईन डायमंड्स लिमिटेड कंपनीचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी कोणत्या 2 शास्त्रीय तंत्रांचा उपयोग केला पाहिजे? तर याचे उत्तर आहे येथे उत्तर मी चुकीचे म्हणजे ते मी तत्वे लिहिलेली आहेत, तर आपल्याला ते उत्तर लिहायचे आहेत तंत्रे, शास्त्रीय तंत्रे. त्यामुळे ती उत्तरे चुकीची आहेत. तिथे उत्तर पाहिजे की जबाबदारीचे विभाजन न असता व विज्ञान व मूलभूत नियम असे नसता उत्तर पाहिजे पहिले ते म्हणजे कार्य अभ्यास. पहिले उत्तर पाहिजे कार्य अभ्यास व दुसरे उत्तर पाहिजे ते म्हणजे वैज्ञानिक कार्यरचना किंवा एक साधने व उपकरणांचे मानकीकरण हे तंत्रे पाहिजेत. साधने व उपकरणांचे मानकीकरण, कार्य अभ्यास व साधने व उपकरणांचे मानकीकरण किंवा दुसरी शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे आपण येथे लिहू शकतो. हे उत्तर नाही आहे, हे चुकीचे आहे. त्यानंतर तिसरे आहे ते म्हणजे कंपनीचे काम वेळेत पूर्ण का होत नाही? येथे आपल्याला उत्तर लिहायचे आहे कंपनीचे काम वेळेत का पूर्ण होत नाही? उत्तर आहे दुपारच्या जेवणाची सुट्टी, लंच ब्रेक आणि कामाच्या वेळेतील बदलाव्यतिरिक्त पुरेसा वेळ मिळत नाही कामगारांना. तसेच
वेळेच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे कोणतेही कर्मचारी दिलेले काम वेळेत पूर्ण करू शकत नाही. परिणामी पुढील शिफ्टच्या कर्मचाऱ्यांना विलंब होतो. त्यामुळे कंपनीने योग्य व्यवस्थापन केले, वेळेचे योग्य व्यवस्थापन करून कार्य केले पाहिजे, तरच आपण त्याचे कंपनीचे काम वेळेत पूर्ण करू शकू. त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न 4 आहे तो म्हणजे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये एक, हेनरी फेयॉल यांच्या व्यवस्थापनाची कोणतीही 5 तत्वे स्पष्ट करा. यामध्ये हेनरी फेयॉल यांच्या व्यवस्थापनाची कोणतीही 5 आपल्याला जी 5 तत्वे येतात ते आपल्याला इथे स्पष्ट करायचे आहेत. पहिले आहे ते म्हणजे कामाच्या विभागणीचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क. यामध्ये आपल्याला कामाची विभागणी या तत्वामध्ये कामाची विभागणी केली जाते. या तत्वानुसार एकूण कामाचे अनेक छोटे विभाग करावेत. जे पूर्ण कामाचे अनेक छोटे विभाग करावेत. जसे की तांत्रिक, आर्थिक, व्यावसायिक, सुरक्षा व्यवस्था, लेखा, व्यवस्थापकीय इत्यादी कामाची विभागणी ही कर्मचाऱ्यांच्या कौशल्यानुसार व कृतीनुसार करावी. यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता व कौशल्य सुधारते. ज्यामुळे अपेक्षित उत्पादन पातळी साधणे शक्य होते. जसे आपण मागच्या केस सिनारिओमध्ये पाहिले की त्यामध्ये मानव संसाधन व्यवस्थापक व वित्त व्यवस्थापक अशी कामाची विभागणी केलेली होती. असे हे तत्व सांगते. त्यानंतर दुसरे आहे ते म्हणजे अधिकार आणि जबाबदारीचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. हे तत्व असे सांगते की व्यवस्थापकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. हाताखालच्या लोकांकडून योग्य प्रकारे काम पूर्ण करून घेणे आवश्यक असते. अधिकार हे कायम जबाबदारीसह येतात. जर व्यवस्थापकाला एखादे काम ठराविक वेळात पूर्ण करण्याचे अधिकार दिले असतील, तर ते काम वेळेत पूर्ण न झाल्यास त्याला जबाबदार धरावे. म्हणजे हे तत्व असे सांगते की ज्याला अधिकार आहेत त्यालाच जबाबदाऱ्या सुद्धा आहेत. जर व्यवस्थापकाला एखादे कार्य पूर्ण करण्याचा अधिकार करून घेण्याचा अधिकार असला, तर त्याला त्याच्यासोबत जबाबदाऱ्याही असतात. जर ते काम वेळेत पूर्ण झाले नाही, तर त्या कामासाठी त्याला जबाबदार धरले जाते. त्यानंतर पाहूयात पुढील त्यामध्ये तिसरे आहे ते म्हणजे शिस्तीचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ डिसिप्लिन. फेयॉल यांच्या मते कोणत्याही संघटनेत शिस्त असणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या नियमांचा आदर केला पाहिजे व त्यांचे पालन केले पाहिजे. शिस्तीमुळे संघटनेची उद्दिष्टे साध्य होण्यास मदत होते. चांगली शिस्त हा प्रभावी नेतृत्वाचा परिणाम आहे. व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांमध्ये संघटनेच्या नियमांबद्दल पूर्ण जाणीव असली पाहिजे. मूलभूत शिस्त व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांत पाळली पाहिजे. शिस्तीचे तत्व सांगते की कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या नियमांचा आदर केला पाहिजे व त्यांचे पालन केले पाहिजे. सर्व कर्मचाऱ्यांनी नियमांनुसार वागले पाहिजे व शिस्त पाळली पाहिजे. तरच संघटनेचे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होते. त्यानंतर चौथे आहे केंद्रीकरणाचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ सेंट्रलायझेशन. केंद्रीकरण म्हणजे अधिकारांचे केंद्रीकरण. केंद्रीकरण या तत्वात अधिकार एकाच व्यक्तीकडे दिलेले असतात. काही संघटनांमध्ये हे अधिकार एका व्यक्तीच्या किंवा अगदी कमी व्यक्तींच्या हातात असतात. अशी परिस्थिती लहान संघटनांमध्ये दिसून येते. परंतु जर संघटना मोठी असेल तर अशा वेळेस अधिकारांचे विकेंद्रीकरण केले जाते. केंद्रीकरणामध्ये अधिकार हे एकाच व्यक्तीकडे किंवा काही व्यक्तींकडे केंद्रीकरण केले जाते. त्यानंतर पाचवे तत्व आहे ते म्हणजे निर्देशनातील एकवाक्यतेचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ डायरेक्शन. या तत्वानुसार प्रत्येक संघटनेत एक प्रमुख आणि एकच योजना असावी. हे तत्व असे सांगते की संघटनेत एकच प्रमुख असला पाहिजे आणि त्याची एकच योजना असली पाहिजे. जर संघटनेत एकापेक्षा जास्त प्रमुख असतील तर संघटनेतील कर्मचाऱ्यांना कोणाच्या योजनेचे पालन करावे व कोणाचे आदेश ऐकावेत याचा संभ्रम होऊन तो कर्मचारी संघटनेतील उद्दिष्ट प्राप्त करू शकणार नाही. त्यामुळे
हे तत्व असे सांगते की एक प्रमुख आणि एकच योजना असावी. संघटनेतील प्रत्येक एक गट एकाच उद्दिष्टासाठी काम करत असला पाहिजे आणि या गटाला एकाच व्यवस्थापकाने एकच आराखडा वापरून सूचना दिल्या पाहिजेत, असे हे तत्व सांगते. तर संघटना उद्दिष्ट प्राप्त करू शकते. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे शास्त्रीय व्यवस्थापनाच्या कोणत्याही 4 तंत्रांचे वर्णन करा. यामध्ये शास्त्रीय व्यवस्थापनाच्या 4 तंत्रांचे वर्णन करायचे आहे, तत्वांचे नाही. प्रश्न वाचताना सुद्धा योग्य पद्धतीने वाचावा. त्याचे उत्तर आहे ते म्हणजे 1. कार्य अभ्यास, वर्क स्टडी. उपलब्ध कर्मचाऱ्यांना काम नेमून देण्याआधी व्यवस्थापनाकडून त्या कामाचा योग्य अभ्यास केला गेला पाहिजे. कार्य अभ्यासामध्ये विविध क्रिया व कार्य यांचा संघटित, पद्धतशीर आणि टीकात्मक मूल्यांकनाच्या मोजमापाचा समावेश होतो. कार्य अभ्यासामध्ये वेळ अभ्यास, गती अभ्यास, पद्धत अभ्यास आणि थकवा अभ्यास या सर्व तंत्रांचा समावेश होतो. आता कार्य अभ्यास ही तंत्र आपल्याला असे सांगते की व्यवस्थापनाने कामाचा योग्य अभ्यास केला पाहिजे. त्यामध्ये वेळ अभ्यास, गती अभ्यास, पद्धत अभ्यास आणि थकवा अभ्यास यामध्ये त्या व्यवस्थापनाने काम करण्यासाठी किती वेळ लागणार, त्यासाठी योग्य पद्धत कोणती असणार, त्यानंतर त्यासाठी मानके व्यवस्थापनाने निश्चित केली पाहिजेत, असे कार्य अभ्यास हे तंत्र सांगते. त्यानंतर दुसरे आहे ते म्हणजे साधने व उपकरणांचे मानकीकरण. कामाच्या ठिकाणी केलेल्या प्रयोगांच्या परिणामांच्या आधारे टेलर यांनी साधने आणि उपकरणांच्या मानकीकरणास समर्थन दिले. कारण जेव्हा साधने उपकरणांचे मानकीकरण होईल म्हणजे स्टँडर्डाइज्ड साधने आणि उपकरणे असतील, तेव्हा जो कामगारांना वेळ काम करण्यास जो वेळ लागतो तो वेळ कमी होईल व कामगार अधिक दर्जाचे काम ज्या कमी वेळात पूर्ण करू शकेल. त्यामुळे हे तंत्र असे सांगते की कामाच्या ठिकाणचे वातावरण व उत्पादनाच्या पद्धती प्रमाणीकरण केल्यामुळे यामुळे वस्तूंचा अपव्यय कमी होतो, उत्पादन खर्च कमी होतो, कामगारांतील थकवा सुद्धा कमी होतो आणि कामाची गुणवत्ता सुधारते. म्हणजे अधिक दर्जाचे काम कमी वेळात, कमी खर्चात होते. म्हणजे वैज्ञानिक कार्यरचना. टेलर यांनी दिवसभरातील उचित काम निश्चित करण्यावर जोर दिला आहे. कामगारांना त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी दर्जाचे काम करण्यापासून रोखण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने कार्याची रचना करणे महत्त्वाचे आहे. या तंत्राचा वापर करून कामगार त्यांचे कार्य प्रमाणित मानकांनुसार पूर्ण करतील. त्याचबरोबर व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या पर्याप्त वापरावर योग्य नियंत्रण ठेवू शकेल. या वैज्ञानिक कार्यरचना या तंत्रांमध्ये असे सांगितलेले आहे की कामगारांची जी म्हणजे कामगारांची जी क्षमता आहे त्या क्षमतेनुसार त्यांना काम दिले पाहिजे व त्यांना कमी दर्जाचे काम करण्यापासून रोखले पाहिजे. या तंत्राचा वापर करून कामगार त्यांचे कार्य प्रमाणित मानकांनुसार पूर्ण करतील. त्याचबरोबर व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या पर्याप्त वापरावर योग्य नियंत्रण ठेवू शकेल, असे हे तंत्र सांगते. त्यानंतर चौथे आहे ते म्हणजे वैज्ञानिक निवड व प्रशिक्षण. वैज्ञानिक निवड प्रक्रियेचा वापर करून व्यवस्थापन योग्य कामासाठी योग्य व्यक्तींची निवड करू शकते. या तंत्रामुळे वैज्ञानिक निवड व प्रशिक्षण केल्यामुळे योग्य कामासाठी म्हणजे ज्या कामासाठी व्यक्तीची निवड करायची आहे त्यासाठी योग्य अशा व्यक्तीची निवड करू शकते वैज्ञानिक निवड व प्रशिक्षण या तंत्रामुळे. त्यासाठी व्यवस्थापनाने कार्याचे तपशील निश्चित करणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांची नेमणूक निपक्षपातीपणे पूर्वनिर्धारित मानकांनुसार केली जाते. या तंत्रामध्ये त्यांची कर्मचाऱ्यांची निवड ही पूर्वनिर्धारित मानकांनुसार केली जाते. निवड झाल्यानंतर त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी व्यवस्थापनाने त्यांना योग्य प्रशिक्षण कार्यक्रम प्रदान केले पाहिजेत, असे हे तंत्र सांगते. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू. प्रश्न 5 आहे तो म्हणजे खालील विधाने
सकारण स्पष्ट करा. यामध्ये आपल्याला सकारण स्पष्ट करायचे आहे. हा प्रश्न 4 गुणांसाठी येतो. त्यासाठी आपल्याला 4 ते 5 पॉइंट लिहावे लागतात. पहिला आहे प्रश्न तो म्हणजे व्यवस्थापनाची तत्वे लवचिक असतात. तर याचे उत्तर आहे, पहिला पॉइंट आपल्याला लिहायचा आहे तो म्हणजे व्यवस्थापनाची तत्वे परिस्थितीनुसार बदलता किंवा सुधारता येतात. व्यवस्थापनाची तत्वे ही सामान्य मार्गदर्शक तत्वे असतात. ती परिस्थितीनुसार बदलता किंवा सुधारता येतात. दुसरे आहे ते म्हणजे ही तत्वे अवलंबताना व्यवस्थापक त्यामध्ये गरजेनुसार बदल करू शकतो. ही तत्वे अवलंबताना आपण गरजेनुसार बदल करू शकतो. तिसरे आहे ते म्हणजे व्यवसायाची परिस्थिती सतत बदलत असते. त्यामुळे संघटना आपल्या गरजेनुसार ही तत्वे सुधारून अथवा त्यामध्ये बदल करून वापरू शकते. म्हणून व्यवस्थापनाची तत्वे ही लवचिक असतात. हे याचे सकारण आहे. व्यवस्थापनाची तत्वे लवचिक असतात. याचे सकारण हे 3 पॉइंट आहेत. यामध्ये जास्त पॉइंट आपल्याला लिहिता येत नसल्यामुळे आपण 3च पॉइंट लिहिलेले आहेत. त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे संसाधनांचा योग्य तो वापर करण्यासाठी व्यवस्थापनातील तत्वांचा उपयोग होतो. उत्तर आहे 1. संसाधनांचा पर्याप्त वापर करून त्यांच्या अपव्ययावर नियंत्रण ठेवून त्या संसाधनांमध्ये, इथे संसाधनांमध्ये असे आहे, योग्य संतुलन राखणे हे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहे. 2. व्यवस्थापन तत्वांचा आणि तंत्रांचा वापर करून व्यवस्थापन कामकाजात शिस्त आणते आणि निरोगी वातावरण निर्माण करते. त्यामुळे व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यात सलोख्याचे संबंध निर्माण होतात. तसेच कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते व प्रशासन प्रभावी होते. म्हणून संसाधनांचा योग्य तो वापर करण्यासाठी व्यवस्थापनातील तत्वांचा उपयोग होतो. संसाधनांचा पर्याप्त वापर या व्यवस्थापनातील तत्वांमुळे संसाधनांचा पर्याप्त वापर करून घेतला जातो व त्यांचा जो अपव्यय होतो त्यावर नियंत्रण ठेवले जाते. दुसरे आहे ते म्हणजे या तत्वांचा आणि तंत्रांचा वापर केल्यामुळे कामकाजात शिस्त येते आणि निरोगी वातावरण निर्माण होते. तसेच सलोख्याचे संबंध निर्माण होतात आणि प्रशासन व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते. त्यानंतर समानतेचे तत्व महत्वाचे आहे. समानतेचे तत्व महत्वाचे आहे. तर याचे उत्तर आपल्याला आता कसे लिहावे लागणार की समानतेचे तत्व का महत्वाचे आहे? त्याची कारणे आपल्याला लिहावी लागणार. त्यामध्ये एक पहिले कारण आहे ते म्हणजे कामाचे विभाजन करताना, अधिकार सोपवताना, आर्थिक अटी ठरविताना अशा कामात कोणताही भेदभाव न करणे. समानतेचे तत्व असे करून केले जाते. त्यानंतर दुसरे आहे ते म्हणजे तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन ते काम करणाऱ्या विभागावर अवलंबून न ठेवता ते कोणत्या पातळीवर काम करीत आहेत यांवर ठरविणे. तसेच असे केल्याने संघटनेतील वादविवाद टाळता येतात. म्हणून समानतेचे तत्व महत्वाचे आहे. जर आपण समानतेचे तत्व पाळले तर हे वादविवाद आपल्याला टाळता येतात. त्यामुळे समानतेचे तत्व महत्वाचे आहे. त्यानंतर टेलर यांनी साधने व उपकरणे यांच्या मानकीकरणावर भर दिला आहे. आता साधने व उपकरणे यांचे मानकीकरण का महत्वाचे आहे याची आपल्याला कारणे लिहायची आहेत. त्यामध्ये एक आहे ते म्हणजे टेलर यांनी कामाच्या ठिकाणी प्रयोग केले. टेलर यांनी कामाच्या ठिकाणी प्रयोग केले व त्यांना असे ओळखून आले की साधने उपकरणे यांचे मानकीकरण महत्वाचे आहे. त्यानंतर दुसरे आहे ते म्हणजे त्यावेळी त्यांच्या परिणामांच्या आधारे त्यांनी साधने उपकरणे यांच्या मानकीकरणास समर्थन केले. त्यानंतर तिसरे आहे ते म्हणजे कामाच्या ठिकाणचे वातावरण व उत्पादनाच्या पद्धती प्रमाणीकरण केल्यामुळे वस्तूंचा अपव्यय व उत्पादन खर्च कमी होतो. उपकरणे व साधने यांचे मानकीकरण केल्यामुळे वस्तूंचा अपव्यय कमी होतो आणि उत्पादन खर्च सुद्धा कमी होतो. त्याचबरोबर कामगारांमधील थकवा सुद्धा कमी होतो आणि कामाची गुणवत्ता सुधारते म्हणजे कामाचा दर्जा सुधारतो.
त्यामुळे टेलर यांनी साधने उपकरणे यांच्या मानकीकरणावर भर दिला. त्यानंतर 5वा आहे तो म्हणजे विभेदात्मक वेतन दर योजना आवश्यक आहे. आता विभेदात्मक वेतन दर योजना आवश्यक का आहे याचे आपल्याला कारणे लिहायचे आहे. त्यामध्ये एक आहे ते म्हणजे विभेदात्मक वेतन दर योजनेनुसार प्रमाणित मानकांपेक्षा जास्त काम पूर्ण करणाऱ्या कामगारांना उच्च दराचा प्रस्ताव दिला जातो. या योजनेनुसार जो कामगार प्रमाणित मानकांपेक्षा जास्त काम पूर्ण करतो त्यांना उच्च दराचा प्रस्ताव दिला जातो. तसेच जर एखादा कामगार निर्धारित मानकांपेक्षा कमी काम करत असेल तर त्याला कमी दराने वेतन दिले जाते. या तंत्रामुळे कामगारांना उच्च प्रतीची कामगिरी पूर्ण करण्यास व अधिक वेतन मिळविण्यास प्रेरणा मिळते. या तंत्रामुळे कमी वेळात उच्च दर्जाचे काम करण्यास कामगार तयार होतो किंवा उत्सुक होतो. त्यामुळे विभेदात्मक वेतन दर योजना आवश्यक आहे. त्यानंतर आता पाहूयात आपण पुढील प्रश्न 6 आहे तो म्हणजे खालील प्रश्न सोडवा. आता येथे जो आपण मागे थोडक्यात उत्तरे लिहा मध्ये प्रश्न पाहिला होता तोच प्रश्न आहे. हेनरी फेयल यांची कोणतीही 5 तत्वे स्पष्ट करा. तोच सेम प्रश्न असल्यामुळे मी येथे उत्तर फक्त आपल्याला स्क्रीनवर दाखवतो. जास्त वेळ त्यावर खर्च करत नाही. तर आपण उत्तर पाहू शकता. पहिले तत्व आहे कामाच्या विभागणीचे तत्व. कामाच्या विभागणीचे तत्व आपल्याला असे सांगते की संस्थेने कामाचे अनेक छोटे छोटे विभाग केले पाहिजेत. जसे की वित्तीय, तसेच HR म्हणजे मानव संसाधन असे विभाग केले पाहिजेत. यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि कौशल्य सुधारते. अपेक्षित उत्पादन पातळी साधणे शक्य होते. त्यामुळे कामाचे विभागणीचे तत्व हे महत्त्वाचे आहे. हे पहिले तत्व आपले झाले आहे. त्यानंतर दुसरे तत्व आहे ते म्हणजे अधिकार आणि जबाबदारीचे तत्व. अधिकार आणि जबाबदारीचे तत्व आपल्याला असे सांगते की जर आपल्याला काही कार्य करण्याचे अधिकार असतील तर त्यासाठी आपल्याला त्याच्याबरोबर आपल्याला जबाबदारी येते. म्हणजे जेथे अधिकार आहेत त्याबरोबर आपल्याला जबाबदारीही आहे. जर आपल्याला एखादे कार्य करण्याचा जर अधिकार असेल तर ते कार्य वेळेत पूर्ण झाल्यास त्यासाठी आपण जबाबदार धरलो जातो असे हे तत्व सांगते. त्यानंतर तिसरे तत्व पाहूयात. तिसरे तत्व आहे ते म्हणजे शिस्तीचे तत्व. शिस्तीचे तत्व असे सांगते की कर्मचाऱ्यांना आपल्या संस्थेप्रती आदर असला पाहिजे. संस्थेच्या नियमांप्रती कर्मचाऱ्यांना आदर असला पाहिजे व त्यांनी त्या नियमांचे पालन केले पाहिजे. शिस्तीमुळे संघटनेची उद्दिष्टे साध्य करण्यास मदत होते. त्यानंतर शिस्त ही व्यवस्थापनाच्या सर्व स्तरात पाळल्यामुळे संघटनेची उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होते. त्यानंतर चौथे तत्व केंद्रीकरणाचे तत्व. केंद्रीकरणाचे तत्वामध्ये केंद्रीकरण म्हणजे काय तर ते अधिकारांचे केंद्रीकरण. केंद्रीकरणाचे तत्व असे सांगते की अधिकारांचे केंद्रीकरण झाले पाहिजे. अधिकारांचे केंद्रीकरण हे तत्व लहान संस्थांना उपयोगी पडते कारण तेथे जास्त मोठे असे किचकट असे विभाग नसतात. त्यामुळे एकच व्यक्ती ते पूर्ण कार्य करू शकतो. त्यानंतर 5वे तत्व आहे ते म्हणजे निर्देशनातील एकवाक्यतेचे तत्व. आता निर्देशनातील एकवाक्यतेचे तत्व काय सांगते की आपल्याला प्रत्येक संघटनेत एकच प्रमुख असला पाहिजे आणि त्याची एकच योजना असली पाहिजे तरच संपूर्ण संघटना ही एकाच उद्दिष्टाने कार्य करू शकेल. जर एकापेक्षा जास्त प्रमुख किंवा जास्त योजना असतील तर कर्मचारी किंवा कामगार संभ्रमात पडेल व एकाच उद्देशाने सर्व लोक कार्य करू शकणार नाहीत असे हे तत्व सांगते. त्यानंतर पुढील प्रश्न. शास्त्रीय व्यवस्थापनाच्या कोणत्याही 4 तंत्रांचे वर्णन करायचे आहे. हा सुद्धा प्रश्न आपण पाहिलेलाच आहे. त्यामध्ये एक आहे तो म्हणजे कार्य अभ्यास. कार्य अभ्यासामध्ये काय प्रत्येक कार्याचा अभ्यास केला पाहिजे. त्यानुसार आपल्याला मानके ठरवण्यास उपयोग होतो. त्या कार्य अभ्यासामध्ये वेळ अभ्यास, गती अभ्यास, पद्धत अभ्यास, थकवा अभ्यास हे सर्व तंत्रांचा समावेश होतो. त्यानंतर दुसरे आहे ते म्हणजे साधने व उपकरणांचे मानकीकरण.
साधने व उपकरणांचे मानकीकरण हे टेलर यांनी का सांगितले? कारण साधने उपकरणांचे मानकीकरण केल्यामुळे जो वस्तूंचा साधनांचा अपव्यय होतो, तो कमी करण्यास मदत होते. कामगारांना जो थकवा येतो तो कमी करण्यास मदत होते. उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होते. तसेच हे जे साधनांचे मानकीकरण आहे त्यामुळे कामाचा दर्जा सुधारतो. म्हणजेच गुणवत्ता सुधारतो. त्यानंतर पुढील प्रश्न पुढील तंत्र पाहू. तिसरे तंत्र आहे ते म्हणजे वैज्ञानिक कार्यरचना. वैज्ञानिक कार्यरचना यामध्ये टेलर यांनी सांगितलेले आहे की कामगारांना त्यांच्या क्षमतेनुसार कार्य दिले पाहिजे. त्यांना त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी दर्जाचे काम न देता त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार कार्य दिले पाहिजे असे हे तत्व सांगते. त्यानंतर चौथे तंत्र आहे ते म्हणजे वैज्ञानिक निवड व प्रशिक्षण. वैज्ञानिक निवड व प्रशिक्षण यामध्ये हे तंत्र असे सांगते की कामगारांची किंवा कर्मचाऱ्यांची निवड हे वैज्ञानिक पद्धतीने केली पाहिजे. योग्य कामासाठी योग्य व्यक्तींची निवड केली पाहिजे. तसेच त्या कर्मचाऱ्यांची नेमणूक ही निपक्षपातीपणे पूर्वनिर्धारित मानकांनुसार केली पाहिजे. निवड झाल्यानंतर त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे की ज्यामुळे त्यांना कामाची संपूर्ण माहिती मिळेल व त्यांना त्याचे पूर्ण ज्ञान मिळेल. त्यानंतर पुढील प्रश्न 6वा आहे तो म्हणजे खालील प्रश्न सोडवा. आता येथे आपल्याला हा जर 8 मार्कांसाठी जर प्रश्न आला, शास्त्रीय व्यवस्थापनाची आता इथे तत्वे सांगायची आहेत. तर जर आता ही शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे 8 किंवा 8 पेक्षा जास्त आहेत तर आपल्याला ती 8 तरी तत्वे सांगावी लागणार. जर ती त्यापेक्षा जर कमी असतील किंवा म्हणजे 7 असतील किंवा 6 असतील तर आपल्याला ती 6 किंवा 7 तत्वे सांगावी लागणार. आता पाहूयात पहिले तत्व. ते म्हणजे विज्ञान आहे मूलभूत नियम नाही. ते असे सांगते की संघटनात्मक कार्यक्षमता वाढवण्यासाठी रूल ऑफ थंबची पद्धत न वापरता कामाच्या वैज्ञानिक विश्लेषणाद्वारे विकसित केलेल्या पद्धतींचा वापर केला पाहिजे. म्हणजे हे तत्व असे सांगते की व्यवस्थापन हे विज्ञान आहे, एक मूलभूत नियम नाही. म्हणजे रूल ऑफ थंबची पद्धत न वापरता म्हणजे जे सर्व लोक करतात तीच पद्धत न वापरता आपण त्यामध्ये बदल करून ती पद्धत वापरली पाहिजे. सर्वसाधारण पद्धतीने घेतलेले निर्णय व्यवस्थापकाच्या वैयक्तिक आकलनावर आधारित असतात. आपल्या संस्थेच्या संघटनेच्या स्वरूपानुसार आपण त्या तत्वांचा वापर केला पाहिजे. ती जी तत्वे आहेत त्यामध्ये योग्य तो बदल करून ती तत्वे आपल्या संघटनेला अनुकूल अशा पद्धतीने वापरली पाहिजे. टेलर यांनी प्रत्येक लहान कामासाठी ही वैज्ञानिक पद्धतींच्या वापराचा आग्रह धरला. टेलर यांनी येथे सांगितलेले आहे की जे प्रत्येक लहान लहान कामे आहेत त्यांना सुद्धा हे व्यवस्थापनाच्या तत्वांचा वापर केला पाहिजे. व्यवस्थापनाचे हे तत्व प्रत्येक कामाचे वैज्ञानिक विश्लेषण करून ते काम करण्यासाठी सर्वोत्कृष्ट पद्धत शोधून काढणे याला महत्त्व देते. हे तत्व प्रत्येक कामासाठी जी सर्वोत्कृष्ट पद्धत आहे म्हणजे जी कमी वेळात कार्य पूर्ण करून देईल, उच्च दर्जाचे काम पूर्ण करून देईल, ती पद्धत शोधून काढणे हे तत्व त्याला महत्त्व देते. त्यानंतर दुसरे आहे ते म्हणजे समरसता आहे, विवाद नाही. या तत्वानुसार कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यात सामंजस्य असले पाहिजे. या दोन्हींमधील समन्वय त्यांच्यातील संघर्ष कमी करण्यास मदत करेल. म्हणजेच कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यात सामंजस्य असले पाहिजे. दोन्ही एकाच उद्दिष्टासाठी कार्य करत असले पाहिजेत. त्या दोन्हींमध्ये समन्वय असला पाहिजे. त्या समन्वयामुळे त्यांच्यात जो संघर्ष होतो तो कमी करण्यास मदत होते. म्हणजेच जे कर्मचारी बंड पुकारतात तो बंड कमी करण्यास मदत होते. कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यातील सामंजस्यामुळे कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण निर्माण होते. त्या दोन्हींतील सामंजस्यामुळे कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण निर्माण होते. तसेच अपेक्षित ध्येय प्राप्ती म्हणजेच यश मिळवणे शक्य होते. असे हे तत्व सांगते. म्हणजे समरसता आहे, विवाद नाही. म्हणजे दोन्ही स्तरांनी सामंजस्याने म्हणजे समन्वयाने कार्य केले पाहिजे. हे समरसता आहे, विवाद नाही हे तत्व सांगते. त्यानंतर तिसरे तत्व आहे ते म्हणजे
मानसिक क्रांती. टेलर यांनी मानसिक क्रांतीची संकल्पना मांडली. हे तत्व कर्मचारी व व्यवस्थापन या दोन्हींचा एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोनात बदल घडवून आणण्यावर भर देते. हे तत्व कर्मचारी आणि व्यवस्थापन या दोन्हींच्या एकमेकांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणून देते. म्हणजेच दोन्हींमध्ये सामंजस्य किंवा समन्वय निर्माण करते. तसेच कर्मचारी व व्यवस्थापक या दोघांनाही संघटनेतील त्यांच्या समान अस्तित्वाची जाणीव असली पाहिजे. कर्मचारी व व्यवस्थापक हे दोन्ही संघटनेमध्ये महत्त्वाचे, म्हणजे त्या दोघांना समान अस्तित्व आहे अशी त्यांची जाणीव असली पाहिजे. संघटनेचे ध्येय प्राप्त करण्यासाठी दोघांनीही पूर्ण सहकार्याने काम केले पाहिजे. त्यामुळे उत्पादन क्षमता व नफा या दोन्हीमध्ये वाढ होते. जसे मागचे तत्व सांगते तसेच हे तत्व सुद्धा सांगते. त्यानंतर चौथे आहे ते म्हणजे सहकार्य आहे, व्यक्तिगत स्वार्थ नाही. हे तत्व संघभावनेसाठी आपल्याला प्रेरित करते. तर पाहूयात ते तत्व काय सांगते. हे तत्व कार्यबल म्हणजे कर्मचारी व व्यवस्थापनातील परस्पर सहकार्याला महत्त्व देते. म्हणजे संघभावनेला महत्त्व देते. एकीची शक्ती हे दाखवून देते. सहकार्य, विश्वास, संघभावना इत्यादीमुळे अंतर्गत स्पर्धेचे रूपांतर सदृढ संघटनात्मक वातावरणात होते. निर्णय प्रक्रियेमध्ये व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचा नेहमीच विचार केला पाहिजे. हे तत्व असे सांगते की व्यवस्थापन व कर्मचारी यांनी संघभावनेने कार्य केले पाहिजे. त्यानंतर पाचवे आहे ते म्हणजे जबाबदारीचे विभाजन. व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यामध्ये नेहमी कामाच्या योग्य विभाजनासह जबाबदाऱ्यांचेही योग्य विभाजन केले जावे. उच्च व मध्यम स्तरावरील व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडून कामाचे नियोजन केले जाते, तर कर्मचारी त्यांच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करतात. त्यानंतर त्यामधील चौथा आहे तो म्हणजे व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप सांगा. यामध्ये व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप सांगायचे आहे. यामध्ये आता हा प्रश्न आपल्याला जर 4 मार्काचा आहे, तर 4 मार्कासाठी आपल्याला 4 ते 5 पॉइंट लिहावे लागतात. तर आपल्याला म्हणजे यामध्ये प्रत्येक पॉइंटला 1 मार्क असतो. पहिला स्वरूप आहे ते म्हणजे सार्वत्रिक उपयोग. व्यवस्थापनाची तत्वे सार्वत्रिक आहेत. म्हणजेच ही तत्वे कोणत्याही आकाराच्या व स्वरूपाच्या व्यावसायिक संघटनांना लागू पडतात. तसेच त्यांच्या परिणामात बदल होऊ शकतो. तसेच त्यांच्या उपयोजनातही बदल करणे शक्य असते. तरीही ती सर्व प्रकारच्या संस्थांसाठी सोयीस्कर असतात. तसेच ही तत्वे व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांवर लागू पडतात. आता सार्वत्रिक उपयोग असे म्हणजे हे स्वरूप असे आहे की व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप असे आहे की ही सार्वत्रिक आहेत. म्हणजेच प्रत्येक संस्थेला व्यवस्थापनाची तत्वे लागू पडतात. ही तत्वे बदलता येऊ शकतात. तसे यांच्या उपयोजनातही बदल करता येतो. ही तत्वे व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांवर लागू पडतात. त्यानंतर दुसरे पाहूयात ते म्हणजे सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे. व्यवस्थापनाची तत्वे ही सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे असतात. ते आपण आपल्या संस्थेच्या स्वरूपानुसार बदल करून वापरू शकतो. संघटनेतील समस्या सोडविण्यासाठी तसेच एखादी संघटनात्मक परिस्थिती काळजीपूर्वक हाताळण्यासाठी व्यवस्थापनाची तत्वे मार्गदर्शक ठरतात. ही तत्वे लवचिक असतात. कोणत्या तत्वांचा उपयोग करायचा हे संघटनेतील परिस्थिती, आकार व स्वरूपावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, जेव्हा आपण योग्य मोबदला असे म्हणतो, तेव्हा योग्य हा शब्द संघटनेच्या स्वरूप, आकार आणि आर्थिक परिस्थितीनुसार बदलू शकतो. त्यानंतर तिसरे आहे ते म्हणजे सराव आणि प्रयोगाद्वारे तत्वे तयार केली जातात. म्हणजे यासाठी सराव केला जातो, प्रॅक्टिस केली जाते व प्रयोग केले जातात. त्या प्रयोगांनुसार ही तत्वे तयार केली जातात. संशोधनातून हळूहळू व्यवस्थापन तत्वे विकसित केली जातात. ती विकसित करण्यापूर्वी पद्धतशीर निरीक्षणे आणि प्रयोग केले जातात. या प्रयोगांचे निष्कर्ष संघटनांमध्ये वापरून पाहिल्यानंतरच त्यांचे तत्वांमध्ये रूपांतर केले जाते. चौथे आहे ते म्हणजे लवचिकता. व्यवस्थापनाची तत्वे ही लवचिक असतात.
म्हणजेच ही तत्वे परिस्थितीनुसार बदलता किंवा सुधारता येतात. ही तत्वे अवलंबताना व्यवस्थापक त्यात गरजेनुसार बदल करू शकतो. व्यवसायाची परिस्थिती सतत बदलत असते. आपल्या गरजेप्रमाणे संघटना ही तत्वे सुधारून अथवा त्यात बदल करून वापरू शकते. म्हणजेच व्यवस्थापनाची तत्वे लवचिक असतात. म्हणजेच व्यवस्थापक आपल्या संस्थेच्या स्वरूप, संस्थेच्या गरजेनुसार, संस्थेच्या परिस्थितीनुसार तत्वांमध्ये बदल करून वापरू शकतो. कोणते तत्व वापरायचे हे संस्थेच्या स्वरूपावर अवलंबून असते व परिस्थितीवर अवलंबून असते. त्यानंतर 5वे आहे ते म्हणजे वर्तणुकीशी संबंधित. व्यवस्थापन ही सामूहिक कृती आहे. व्यक्तींच्या सामूहिक प्रयत्नातून विशिष्ट उद्दिष्ट साध्य करणे हे व्यवस्थापनाचे ध्येय असते. म्हणजेच व्यक्तींच्या सामूहिक प्रयत्नातून म्हणजे संघभावनेतून संस्थेचे उद्दिष्ट साध्य करणे हे व्यवस्थापनाचे ध्येय असते. मानवी वर्तणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी ही तत्वे तयार केली जातात. ही तत्वे कर्मचाऱ्यांच्या समूहांवर नियंत्रण ठेवून त्यांना ध्येय प्राप्तीसाठी दिशा दाखवतात. येथे आता व्यवस्थापनातील तत्वांचे स्वरूप 5 पॉइंट लिहिलेले आहे. त्यामध्ये 4 मार्क आपल्याला मिळतात. म्हणजे 4 पॉइंटना 4 मार्क असतात, परंतु आपण एक एक्स्ट्रा पॉइंट लिहावा. त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न 7 आहे. तो म्हणजे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. हा जर प्रश्न 8 मार्कांसाठी आला तर आपल्याला 8 पॉइंट लिहावे लागतील. पहिला आहे शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे कोणती ती तपशीलवार सांगा. आता शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे जी आहेत ती आपल्याला संपूर्ण लिहायची आहेत. येथे आपण एक्स्ट्रा माहिती आपण लिहू शकतो की त्या व्यवस्थापनांची तत्वांची व्याख्या. वैज्ञानिक व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापनाला व्यक्तीने नक्की काय करावे हे माहीत असणे आणि त्या व्यक्ती सर्वोत्कृष्ट व कमीत कमी खर्चात काम पूर्ण कसे करतील हे पाहणे यांचा अंतर्भाव होतो. त्याची तत्वे आपण पाहूया. पहिले आहे ते म्हणजे विज्ञान आहे मूलभूत नियम नाही. यामध्ये प्रत्येक कार्यासाठी सर्वोत्कृष्ट पद्धत शोधून काढण्यासाठी हे तत्व आपल्याला मदत करते. हे आता आपण मागे पाहिलेले आहे. ते रूल ऑफ थंबची पद्धत न वापरता वैज्ञानिक विश्लेषणाद्वारे विकसित केलेल्या पद्धतींचा वापर केला पाहिजे. छोट्या आणि छोट्या कार्यासाठी वैज्ञानिक कार्यरचना आपण पाहिली पाहिजे, असे हे तत्व सांगते. म्हणजे समरसता आहे, विवाद नाही. समरसता आहे, विवाद नाही. यामध्ये हे तत्व असे सांगते की व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यामध्ये सामंजस्य असले पाहिजे. दोघांमध्ये समन्वय असले पाहिजे. या समन्वयामुळे त्यांच्यातील संघर्ष कमी करण्यास मदत होते. तसेच अपेक्षित ध्येय प्राप्ती म्हणजेच यश मिळवणे शक्य होते. त्यानंतर तिसरे आहे ते म्हणजे मानसिक क्रांती. मानसिक क्रांती हे तत्व असे सांगते की कर्मचारी व व्यवस्थापन या दोन्हींचा एकमेकांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणला पाहिजे. यामध्ये त्यांना अशी जाणीव असली पाहिजे की दोघेही संस्थेमध्ये समान आहेत. तसेच यामुळे त्या दोघांनी पूर्ण सहकार्याने काम केले पाहिजे. त्यामुळे अपेक्षित उत्पादन क्षमता व नफा दोन्हीमध्ये वाढ होते. त्यानंतर चौथे तत्व आहे ते म्हणजे सहकार्य आहे, व्यक्तिगत स्वार्थ नाही. यामध्ये हे तत्व असे सांगते की कर्मचारी व व्यवस्थापन या दोघांनी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. तसेच व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचा विचार केला पाहिजे, असे हे तत्व सांगते. त्यामुळे एक सुदृढ संघटनात्मक वातावरण संस्थेमध्ये निर्माण होते. त्यानंतर 5वे तत्व जबाबदारीचे विभाजन. 5वे तत्व आहे जबाबदारीचे विभाजन. व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यामध्ये नेहमी कामाच्या योग्य विभाजनासह जबाबदाऱ्यांचे योग्य विभाजन केले जावे. उच्च व मध्यम स्तरावरील व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडून कामाचे नियोजन केले जाते, तर कर्मचारी त्यांच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करतात. आपल्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांनुसार कर्मचारी आपले कार्य करत असतात. त्यानंतर 6वे आहे ते म्हणजे अधिक कार्यक्षमता व समृद्धीसाठी मालक आणि कर्मचाऱ्यांचा विकास. हे 6वे तत्व असे सांगते की कोणत्याही संघटनेची उत्कृष्ट कामगिरी फार मोठ्या प्रमाणात त्या संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या कौशल्यावर आणि क्षमतांवर अवलंबून असते. संघटनेची कामगिरी ही त्या संघटनेतील कर्मचाऱ्यांच्या कौशल्यांवर आणि क्षमतांवर अवलंबून असते. म्हणूनच
गरजेनुसार कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण आणि विकास कार्यक्रम राबविणे अत्यावश्यक असते. त्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळचे वेळ योग्य प्रशिक्षण आणि विकास कार्यक्रम राबविले गेले पाहिजेत. अंतिमतः या सर्वांचा परिणाम संस्थेच्या नफ्यावर होतो. प्रत्येक कर्मचाऱ्याला उच्च प्रतीची कार्यक्षमता व कमाल समृद्धीची योग्य संधी दिली पाहिजे, असे हे तत्व सांगते. त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. हेनरी फेयल यांची 14 तत्वे स्पष्ट करायची आहेत. आता त्यांची हेनरी फेयल यांची तत्वे पाहूया. यामधील 5 तत्वे आपण मागील प्रश्नात पाहिलेली आहेत. त्यापुढची तत्वे आपण पाहूयात. पहिले तत्व आहे ते म्हणजे कामाच्या विभागणीचे तत्व. आता कामाची विभागणीचे तत्वे काय सांगते आपण मागील 2 प्रश्नात पाहिलेले आहेत. कामाची विभागणीचे तत्व असे सांगते की प्रत्येक कामाचे अनेक छोटे छोटे विभाग करावेत. जसे की तांत्रिक, आर्थिक, व्यावसायिक, लेखा इत्यादी. कामाची विभागणी ही कर्मचाऱ्यांच्या कौशल्यानुसार व गवतीनुसार करावी, असे हे तत्व सांगते. त्यानंतर दुसरे तत्व आहे ते म्हणजे अधिकार आणि जबाबदारीचे तत्व. अधिकार आणि जबाबदारीचे तत्व हे आपल्याला काय सांगते, तर अधिकार आणि जबाबदारीचे तत्व आपल्याला सांगते की प्रत्येक अधिकारांसोबत जबाबदारी सुद्धा येते. जर काही करण्याचे कार्य पूर्ण करण्याचे अधिकार असतील तर त्यासोबत आपल्याला जबाबदारी सुद्धा येते. जर ते काम वेळेत पूर्ण झाले नाही तर त्यासाठी आपल्याला जबाबदार धरावे, असे हे तत्व सांगते. त्यानंतर पुढील तत्व पाहूया. तिसरे तत्व आहे ते म्हणजे शिस्तीचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ डिसिप्लिन. शिस्तीचे तत्व काय सांगते की कर्मचाऱ्यांना आपल्या संस्थेप्रती आदर असला पाहिजे, संस्थेच्या नियमांप्रती आदर असला पाहिजे व त्या नियमांचे पालन केले पाहिजे. ते योग्य पालन शिस्तीमुळे संघटनेची उद्दिष्टे साध्य होण्यास मदत होते, असे हे तत्व सांगते. त्यानंतर पुढील चौथे तत्व आहे ते म्हणजे केंद्रीकरणाचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ सेंट्रलायझेशन. केंद्रीकरणाचे तत्व काय केंद्रीकरण म्हणजे काय? केंद्रीकरण म्हणजे अधिकार एकवटणे किंवा अधिकारांचे केंद्रीकरण. आता अधिकारांचे हे केंद्रीकरणाचे तत्व कुठे लागू होते? हे लहान लहान संघटनांना लागू होते, कारण तेथे क्लिष्ट असे विभाग नसतात. एकच व्यक्ती, जसे की सोल प्रोप्रायटर म्हणजे काय? जसे की लहान लहान आपली दुकाने आहेत, त्यामध्ये एकच व्यक्ती सर्व कार्य करू शकतात, त्यांना हे केंद्रीकरणाचे तत्व लागू होते. जर ती मोठी संघटना असेल तर त्यांनी विकेंद्रीकरणाचे तत्व अवलंबावे, असे हे तत्व सांगते. त्यानंतर 5वे तत्व आहे ते म्हणजे निर्देशनातील एक वाक्यतेचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ डायरेक्शन. हे तत्व काय सांगते की प्रत्येक संघटनेत एक प्रमुखाने एकच योजना असावी, की ज्यामुळे सर्व पूर्ण संघटना एकाच उद्दिष्टाच्या दृष्टीने कार्य करू शकेल, असे हे तत्व सांगते. म्हणजे 6वे तत्व, सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणारे तत्व. हे तत्व असे सांगते की प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या वैयक्तिक हितापेक्षा संघटनेच्या हिताला अधिक महत्त्व दिले पाहिजे. काही निर्णय घेताना स्वतःच्या वैयक्तिक हितापेक्षा पूर्ण सामूहिक हिताकडे लक्ष दिले पाहिजे, असे हे तत्व सांगते. 7वे तत्व आहे ते म्हणजे केंद्रीकरणाचे तत्व. केंद्रीकरणाचे तत्व आपण मागे पाहिलेले आहे. त्यानंतर 8वे तत्व आहे ते म्हणजे मोबदला तत्व. आता मोबदला तत्व काय सांगते पाहूया. प्रत्येक कर्मचाऱ्याला योग्य तो मोबदला देऊन आर्थिक समाधान देणे, तसेच संघटनेत दीर्घकाळासाठी टिकवणे, असे या तत्वाचे अभिप्रेत आहे. म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याला योग्य असा मोबदला दिला पाहिजे व त्याला कसा तो अधिक दीर्घकाळासाठी टिकेल यासाठी संघटनेने व्यवस्थापनाने प्रयत्न केले पाहिजे. मोबदल्याचा परिणाम उत्पादकता आणि एकूण कार्यक्षमता यांवर दिसून येतो. कर्मचाऱ्याचा मोबदला निश्चित करताना त्यांचे कौशल्य, आता कर्मचाऱ्याचा मोबदला निश्चित करताना आपण काही बाबींकडे लक्ष दिले पाहिजे. त्यामध्ये पहिली बाब आहे ती म्हणजे कौशल्य. त्याच्या कौशल्यानुसार त्याचा मोबदला दिला पाहिजे. त्याचा अनुभव, त्याचे ज्ञान, त्याचा कार्यकाळ, त्याचा राहणीमानाचा खर्च, बाजारातील कल, संघटनेचा नफा इत्यादी गोष्टींकडे आपण लक्ष देऊन त्याचा मोबदला ठरवला पाहिजे, असे हे मोबदल्याचे तत्व आपल्याला सांगते. त्यानंतर पुढे तत्व आहे ते म्हणजे अधिकार साखळीचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ स्केलर चेन. आता अधिकार साखळीचे तत्व काय सांगते? साधारणपणे संघटनेत संवाद करण्यासाठी उच्च स्तरापासून ते कनिष्ठ स्तरापर्यंत एक विशिष्ट साखळी असते. संघटनेत
संवादासाठी उच्च स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत एक विशिष्ट साखळी असते. त्यामुळे माहिती व संप्रेषणाचा प्रवाह व्यवस्थित राहण्यास मदत होते. पूर्वीपासून संघटनेमध्ये मोठ्या संज्ञापन साखळीचा वापर केला जायचा, जी वेळखाऊ आहे. अधिकार साखळीचे तत्व आपल्याला सांगते की संवाद कसा केला पाहिजे. उच्च स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत संवाद कसा केला पाहिजे याचे विविध प्रकार आहेत. त्यानंतर 10वे तत्व आहे ते म्हणजे सुव्यवस्थेचे तत्व. सुव्यवस्थेचे तत्व काय सांगते की प्रत्येक गोष्टीसाठी योग्य जागा असली पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट नियोजित जागेवर असली पाहिजे असे हे तत्व सांगते. कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी कर्मचारी वर्ग व कामकाजाचे साहित्य म्हणजे कर्मचारी जर कार्यक्षमतेत वाढ करायची असेल तर कर्मचारी वर्ग आणि कामकाजाचे साहित्य म्हणजे यंत्रे, कर्मचारी वर्ग व यंत्रे योग्य त्या वेळी योग्य त्या जागेवर असल्या पाहिजेत. योग्य कामासाठी योग्य जागेवर योग्य मनुष्यबळाची नियुक्ती केली पाहिजे. योग्य कामासाठी म्हणजे कामासाठी प्रत्येक जागेवर योग्य मनुष्यबळाचे म्हणजे जर यंत्रावरील काम असेल तर त्या यंत्र चालवण्यासाठी योग्य अशा मनुष्यबळाची नियुक्ती तिथे केली पाहिजे. जर त्या मनुष्यबळाला त्या यंत्राची जर काही माहिती नसेल, ती चालवता येत नसेल, तर त्या ठिकाणी आपण त्या मनुष्याची आपण तिथे नियुक्ती करू शकत नाही. त्यामुळे हे तत्व सांगते की योग्य कामासाठी योग्य जागेवर योग्य अशा मनुष्यबळाची नियुक्ती केली पाहिजे. हे तत्व भौतिक व मानवी संसाधनाचा योग्य वापर करण्यावर भर देते. आता भौतिक म्हणजे काय? भौतिक म्हणजे जे फिजिकल आहे, जसे की यंत्रे व मानवी संसाधनांचा योग्य वापर करण्यावर भर देते. त्यानंतर 11वे आहे ते म्हणजे समान न्यायाचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ इक्विटी. आता समान न्यायाचे तत्व काय सांगते? व्यवस्थापनाने अधीनस्थ कर्मचाऱ्यांना योग्य व मैत्रीपूर्ण वागणूक दिली पाहिजे. जे व्यवस्थापनाने जे आपल्या जरी ते म्हणजे काही कामगार हे वयाने वरिष्ठ असतात, त्यांना सुद्धा योग्य व मैत्रीपूर्ण वागणूक दिली पाहिजे. जरी ते आपल्या खालील कनिष्ठ स्तरावर जरी कार्यरत असतील, तरी त्यांना योग्य अशी वागणूक दिली पाहिजे. कामाचे विभाजन करताना, अधिकार सोपवताना, आर्थिक अटी ठरविताना इत्यादी कामात कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही भेदभाव करू नये. म्हणजे कामाचे विभाजन करताना, अधिकार सोपवताना, आर्थिक अटी ठरविताना कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही भेदभाव केला नसला पाहिजे. त्यांना विभागानुसार त्यांच्या विभागानुसार पगार न देता ते ज्या विभागावर अवलंबून न ठेवता ते कोणत्या पातळीवर काम करतायत म्हणजे वरिष्ठ पातळीसाठी वेगळा पगार, कनिष्ठ पातळीसाठी वेगळा पगार आणि मधल्या पातळीसाठी वेगळा पगार अशा पातळीनुसार त्यांचा पगार ठरवला गेला पाहिजे. 2 वेगवेगळ्या विभागांमध्ये परंतु एकाच पातळीवर काम करणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांना समान वेतन असले पाहिजे. अशा प्रकारच्या समानतेमुळे संघटनेतील वादविवाद टाळता येतात असे हे तत्व सांगते. समान न्यायाचे तत्व. त्यानंतर पुढील तत्व 12वे तत्व कार्यकाळाच्या स्थैर्याचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअर. कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या वेळी व्यवस्थापनाने त्यांच्या सेवाकाल सातत्याबद्दल स्थैर्य किंवा सुरक्षिततेचे आश्वासन दिले पाहिजे. कर्मचाऱ्यांना हे त्यांच्या भरतीच्या वेळी त्यांच्या सेवाकाल सातत्याबद्दल स्थैर्य म्हणजे त्यांचे टेन्युअर हे स्थिर राहील. त्यांना कधीही कामावरून काढून दिले जाणार नाही. त्यांच्या सुरक्षिततेबद्दल आश्वासन दिले पाहिजे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात असे केल्यामुळे संघटनेबद्दल आपुलकीची भावना निर्माण होण्यास मदत होते. जसे की आता आपल्याला टाटा या कंपनीबद्दल आपल्याला आपुलकीची भावना असते. त्याप्रमाणे आपण कार्यकाळाचे स्थैर्याचे तत्व वापरले पाहिजे. असुरक्षिततेची भावना कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर नेहमीच विपरीत परिणाम करते. तर सुरक्षित नोकरीमुळे कर्मचाऱ्यांची नोकरी सोडण्याचे प्रमाण कमी होते. त्यानंतर 13वे आहे ते म्हणजे पुढाकार घेण्याचे तत्व, प्रिन्सिपल ऑफ इनिशिएटिव्ह. पुढाकार म्हणजेच नाविन्यपूर्ण मार्गाने काम करण्यासाठी स्वयंप्रेरणेने पुढे येणे. कर्मचाऱ्यांना नवीन कल्पनांवर विचार करण्याचे व त्याच्यावर काम करण्याचे स्वातंत्र्य दिल्यास ते दिलेले काम करण्यासाठी पुढाकार घेतात.
व्यवस्थापकाने या नवीन कल्पनांवर सखोल चर्चा करावी व अशा पुढाकाराचे स्वागत करावे. यामुळे संघटनेमध्ये निरोगी वातावरण निर्माण करण्यास मदत होते. मग हे तत्व असे सांगते की अ, कार्य करण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्गाने स्वयंप्रेरणेने पुढे आले पाहिजे. म्हणजे कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्यांच्याकडील जे आयडिया आहेत, जे विचार आहेत ते व्यवस्थापनाबरोबर शेअर केले पाहिजेत असे हे तत्व सांगते. त्यानंतर 14वे तत्व आहे संघभावनेचे तत्व, एकी हेच बळ हे तत्व. हेनरी फेयॉल यांनी सांघिक कृतीवर भर दिला आहे. संघभावना म्हणजे एकी हेच बळ. कोणतीही संघटना चालविणे ही एक सांघिक कृती आहे आणि मानवी संसाधने ही मौल्यवान संपत्ती आहे. जर सर्व कर्मचारी परस्पर विश्वासाने संघटित होऊन काम करत असतील तर अडचणींवर लगेच मात करता येते. म्हणून संघटनेचे ध्येय सहज साध्य करण्यासाठी व्यवस्थापकाने कर्मचाऱ्यांमध्ये संघभावनेची व सामंजस्यपणाची जाणीव निर्माण केली पाहिजे, असे हे तत्व सांगते. संघभावनेचे तत्व असे हे सांगते. इथे आपला स्वाध्याय समाप्त होतो. तुम्हाला हा स्वाध्याय कसा वाटला? हा व्हिडिओ कसा वाटला? ते तुम्ही कमेंट करून कळवू शकता व जो मी बदल केला पाहिजे व्हिडिओ करण्याच्या पद्धतीमध्ये जो बदल केला पाहिजे असे तुम्हाला वाटते ते तुम्ही कमेंट करून कळवा. धन्यवाद.